मी मराठी मुळाक्षरे शिकवायला घेतली आहेत मुलाला. तर मी त्याला आ पासून बाळा आई हा शब्द येतो, हे मी त्याला शिकवत होते आणि तो पण म्हणत होता. पण लिहत असताना त्याच्या डोक्यात आलं, "मम्मा, मला असं वाटतंय की आ पासून आणखीन एक शब्द येतो." मी म्हटलं, "काय रे बाळा?" तर बघा सांगतोय तो. बघा, जेव्हा आपण पडतो तेव्हा आ आ करतो, म्हणजे आज. हा शब्द शोधून आमच्या शौनकनी काढलाय. किती सुंदर. जेव्हा मुलं स्वतःच्या बुद्धीने विचार करून काही गोष्टी शिकायला जातात, तेव्हा ते त्यांच्या खरंच खूप छान लक्षात राहतं आणि तोच खरा अभ्यास आहे, असं मला वाटतं. त्यामुळे मुलांना जेवढं ते स्वतः विचार करून आपल्याला जे काही सांगतात, आपल्याला थोडं इरिटेटिंग होतं. त्यांचं खूप काही गप्पा, खूप काही प्रश्न असतात ते आपल्याला ऐकायला, पण इरिटेटिंग ते नाही होऊ द्यायचं. ते शांततेत ऐकून घ्यायचं. कारण त्यांचे विचार खूप भारी असतात, खूप भारी. त्यांचे ते विचार करण्याचा दृष्टिकोन पण खूप खूप भारी असतो.